बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या रुग्णालयात 3 वर्षांनंतर देखील सुविधांची वानवा आहे। नियमांची पायमल्ली करून मागवलेले टेंडर कायद्याच्या कचाट्यात सापडलेत, त्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपचं काम रखडलंय। नवी मुंबई महापालिकेने सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून ऐरोली, नेरूळ आणि बेलापूरमध्ये प्रत्येकी 100 खाटांची 3 सुसज्ज रुग्णालये उभारली आहेत। पण ओपीडी सुरू होऊन आज 3 वर्ष झाली असली तरी मात्र आयसीयू आणि एनआयसीयूची सुविधा अजूनही सुरू झालेली नाहीये। ते फक्त बाहेर दिसण्यापुरतच आहे। जर आतमध्ये तुम्ही जाऊन बघाल तर नाही तिथे अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे, नाही डॉक्टर आहेत, नाही नर्स आहेत। पेशंट जर एखादा अपघाती पेशंट आला, अचानक त्याला इमर्जन्सीमध्ये आम्ही जर घेऊन आलो तर या ठिकाणी सरळ सांगण्यात येतं की तुम्ही आमच्याकडे सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे दुसरीकडे घेऊन जा। जर आता महानगरपालिकेचं हॉस्पिटल इथं असताना आम्ही जर प्रायव्हेटला त्यांना घेऊन जायचं तो खर्च किती वाढतो, आणि जर आम्ही आमचा टॅक्स वगैरे सर्व काही भरतो तर आम्हाला महानगरपालिकेने या सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या पाहिजेत।